मित्रांनो, योगायोग बघा, आल्या आल्या दादांची मुलाखत घेतली. माहित पण नव्हता की मथुर मध्ये पळणार आहे आणि एक चांगला गुलाल झाला. या मैदानामध्ये जेव्हा जेव्हा ही गाडी पडली एकदम टॉप स्पीड लागले. दादा नमस्कार. नमस्कार. दादा, रायफलचं आणि मथुरचं नियोजन आता मगाशी आपलं बोलणं झालं, पण तेव्हा पहिला तुम्ही सांगितलं नव्हतं ना की काय विषय कसा काय जमलेला. मगाशी आम्ही पहिला गुलाल घेतला. हा. तुम्ही बाईट पण घेतली. हम्म. तर अचानक आम्हाला दादांचा फोन आला का बैल पाहिजे. आम्ही बैल भरून चाललेलो घरी. का दादा बोलले बैल पाहिजे. आम्ही ठीक आहे बोललो, थांबतो, बैल देतो. दादा, ही गाडी जेव्हा जेव्हा पळाली ना या मैदानामध्ये, मला तर वाटतं एकदम टॉप स्पीड लागली. आज पण तशीच गाडी होती, एक चांगली गाडी पळाली आणि गुलालासाठी पात्र ठरली. काय सांगाल? आता तीनदा टाकलं मथुरच्या गल्यात. हम्म. तीनदा गुलाल झाला याच मैदानाने इथंच. दादा बघा, आज खरं तर आता मगाशी बोलणं झालं आपलं की मथुरला गुलाल नव्हतं, कुठं कुठेतरी योगायोग म्हणावं लागेल की तुमच्याशी बोलणं झालं आणि लगेच गुलाल झाला. आपलं रायफल गुलालातच आहे. कधी गुलाल कोणाला सोडत नाही. आणि ह्यो बैल गुलाला गुलाल कोणता पडला आल्यास ना लगेच गुलाल देणार. नक्कीच दादा. आज बघायला गेलं तर म्हणजे कसं काय नियोजन केलं तुम्ही बघा, कारण का मथुर पण आलेला, फेऱ्याचाच कुठेतरी नियोजन होता, पहिला झाला आणि लगेच गुलाल झाला. काय सांगाल? आता मागाशी तुम्ही बाईट घेतली तेव्हा काय आमचं नव्हता. अचानक झुलून आला का फोन आला दादाचा का बोलते बैल पाहिजे. मी बोललो ठीक आहे, थांबतो, आपण बरोबर नाव फिरू कोणाव तरी. वा, मस्त. मित्रांनो बघा, कुठं ना कुठेतरी रायफल पण एकदम चांगला बोलतो आणि या मैदानात त्याचा इतिहास आहे. काय सांगाल? इतिहास आहे, एक पण गुलाल गेला नाही इथं या मैदानात. आणि दादा, जेव्हा जेव्हा मथुर मध्ये पळतं तेव्हा कुठून कुठेतरी चर्चा होता. आता रायफल आपण आज थोड्या वेळेपूर्वी पण बोललेलो, तरी पण काय सांगाल? कारण का बघा, आज चांगला गुलाल मथुर मध्ये पळून. आता मथुर सोबत पळायला आपल्याला सगळ्या आनंदच होतं. का याच्या गाल्यात पळायला लोक फेऱ्यासाठी तरफडतात, म्हणून आपला बैल त्याच्यासोबत शर्तीला पळता आपल्याला खूप अभिमान आहे. दादा, आज आज किती गुलाल इम्पॉर्टंट होता, कारण का मथुर मध्ये पण पळायचं होतं. हा गुलाल पडल्याच्या नंतर बरेचसे लोक आपल्याला बोलले असते, पण शेवटी कसं आहे, गुलाल घेतला. गुलाल इम्पॉर्टंटच होता. कारण की का त्याला गुलाल नव्हतं बैलाला, मथुरला. आपला गुलाल घेतलेला आपण पहिलेच. आम्ही बोललो दादाला पण गुलाल आपलाच होणार आहे, टेन्शन घेऊच नको. दादा, जेव्हा मथुर मध्ये निघाला होता, समजला का चला आता शर्यतीला जायचं, मग तेव्हा तुमच्या मनामध्ये काय होतं? कारण का एवढं प्रेशर असतं, एवढी सगळी पब्लिक असते, जेव्हा जेव्हा मथुर सोबत पळायला जातं तेव्हा एवढी सगळी गर्दी त्याच्या सोबत असतं. काय आम्ही त्याच्यासोबत लांबच थांबतो, इतकी पब्लिक असतं, त्याला गोल भोवती पब्लिक असतं. तेव्हा शुभम आवाज देतो ना घेऊन ये, तेव्हाच आम्ही घेऊन जातो. नाही तर ह्यो असं आहे ना, काही एकदा चालू केलं ना धिंगाणे करायचं का चालू. लय लय रागीट का लय public रागीट. मध्ये? दादा बघा, आता गुलाल झाल्याच्या नंतर सभोवताली एवढी सगळी गर्दी होती, कुठं ना कुठेतरी मथुर प्रेमी असतील, त्याच्यामध्ये आपल्या नंदीला पण वेगळी ओळख पडते. काय सांगाल तुम्ही? आता सगळ्यांना पण वाटतं ना का कोणाचा बैल आहे, कोणाचा बैल आहे. दिसून येते ना का कोणचा बैल आहे, का पडगेचाच बैल आहे म्हणून. रायफल. दादा बघा, आज रायफल एवढं सगळं नाव करतं, आज ही सभोवतालची गर्दी बघून काय वाटत होतं तुम्हाला? मजा आली ती. पण ते गोंगाटचे पका कालवा केल्यावर थांबत ना बैल, मी लगेच सोडला. नाही, तरी पण दादा आज गुलाल झाल्याच्या नंतर एकदम सगळे शांतपणे गुलाल लावला आणि गेले, कोण म्हणजे आडाओडी झाली नाही? काहीच नाही. आपण तुम्ही कधी पण बघा, आपला गुलाल लावायचा आणि यायचा. कधीच आरडाओरडा कुठल्याच मैदानांना आपली शर्ती मैत्री पूर्णच सगळे होतात. मित्रांनो, मगाशी बोलल्याप्रमाणे आता आपण चला अजून थोडीशी माहिती घेऊया रायफल बद्दल. दादा, रायफल कुठनं घेतलेला आणि कशी खरेदी होती? यो आम्ही माल शहरावरून घेतलेला. बारका खोंड होता, लय बच्चा होता. पळून घेतलेला कोरा? नाही, पळून घेतलेला. इथं पळालो, आम्ही घरचीच गाडी पळत होती आमची, पक्ष आणि यो. आम्ही आज गेलो खासदार केसरीला, तिथे 1 नंबर केला. तिथनं आम्ही उजेरात आलो डायरेक्ट. बरोबर. मित्रांनो, हा तोच रायफल रायफल खासदार केसरीला 1 नंबरचा मान पटकावलेला. गाडीचा आनंद पण काही वेगळाच होता नाही का? तो आनंद लय डेंजर होता. आम्ही गावात बँड केलेलं ना, तेव्हा बैलांनी लय ढिंगाणे केलेलं. पहिला लागून घेतलेला त्यांनी स्वतःहून. दादा बघा, एवढी चांगली लक्ष्मी दाराशी आली, आज कशा काय प्रकारे तुमच्या मनात आनंद आहे? आणि अक्षरशः आता थोड्या वेळेला पूर्वी बोलले की मुंबई बिंजोडचा देव म्हणून मथुर ज्याला बोलले जाते, त्याच्यामध्ये पळतोय. आता त्याच्यामध्ये पळायला आपल्याला पण अभिमान वाटते ना. आता काही घाटावर पण बकासूरला त्याच्या गाल्यात पळायला पण लय जण थांबतात. बरोबर. मुंबईचा देव तोच, त्याच्या गाल्यात पळायला तर अभिमान आहे आपल्याला. बरोबर आहे.
नक्कीच दादा, आज कशा काय प्रकारे आनंद आहे पोरांचा तरी, कारण का पोरं पण बघतोय जाम मेहनत करतात बैलाच्या मागे तुमच्या. ही आणि सगळी आम्ही सगळी असतात, ते दोघं आहेत. अजून घरी गेले आता. हम्म, आता 18 दिवस बैल बसून होता, हो. नुसतं चालवीत होतो त्याला, हम्म. ना फेरा ना काय. तरी पण आज एवढं ताणून पळाला, काय सांगाल? त्याचा ते आराम तवरा पालणार. हा. मग आपल्याला दादा, माहित आहे ना, तितका आराम असणार तितका पालणार बैल. दादा किती जाते आता? आता साधात लागला. ओके, वर बाजूच्या आला हसतात नुसतं. साधा ती झाले दादा, काय अपेक्षा ठेवता आणखी बैलाकडनं? बैलावर लय अपेक्षा आहे. बैल कसा बुटक्या बांधायचा आहे, हम्म, आर थोडा याचा जातीचा आहे, हम्म, आपल्या देशी जातीचा आहे. बरोबर तो टिकून बैल पळणार. बरोबर. दादा 3 फेऱ्याचं नियोजन कसं काय? आता आपली तर पडतीलच 3 फेऱ्याचं मैदान. आपण तर घाटावर जायचं घाटावर नाही. नाही का? नाही जायचं. चालेल. आपल्याकडे बघा एक कर्जतला पडणार आहे, तिकडे कल्याण साईडला पण पडणार आहे. 3 फेऱ्याला म्हणजे आपल्याकडे मुंबईला पळणार. 100%. दादा आज खरोखर रित्या म्हणजे त्यांनी करून दाखवलं. एवढे सगळ्या बैलांमध्ये पळतोय, चांगलं चांगलं नियोजन करताय. अजून येणाऱ्या कालामध्ये पण पळणार आहे. अजून 26 नियोजन जानेवारीचं कसं काय नियोजन केलंय? तिथं चांगलंच नियोजन आहे. तिथं तुम्हाला दाखवेल का रायफल काय आहे. हा. तिथं मोठाच धमाका आहे. ओके. 26 जानेवारीला मोठाच धमाका. नक्कीच नक्कीच. बघा मित्रांनो, एक मोठं मैदान असतं 26 जानेवारी म्हणजे मुंबईचे हिंद केसरी मैदान. हो. काय सांगाल? तो आपल्या इथला महाराष्ट्राचा सगळ्यात टॉपचं मैदान हा. आहे. तिथं सगळे कुठून कुठून येतात तिथं पालासाठी खास. 26 जानेवारी बोलले तर आपलं भारतात तिथं हे असतं मैदान. तो एक मोठा मैदान असतं. तिथं पालाला सगळी आपला घाट येतं, नाशिक येतं, सगळी येतात. चालेल दादा, शुभेच्छा देतो आज तुम्हाला. बघा एक मोठ्या मैदानामध्ये मोठं नियोजन केलंय. 26 जानेवारीचं नियोजन म्हणजे प्रत्येक जणाच्या मनामध्ये असतं की काहीतरी मोठंच करून दाखवायचं आहे. तिथं मग मोठाच करणार. तुम्ही तसं काही निर्धार केलाय का नियोजन चालू आहे? नियोजन झालेलं आहे. हा. तिथं आल्यावर आपण बोलू. नक्कीच दादा, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आज एक चांगली गाडी पळाली. धन्यवाद. धन्यवाद.